नमस्कार मंडळी. रसिकांचं रंजन करणं ह्या एकमेव मुद्द्यावर एकत्र आल्यामुळे कोण कोणासोबत जाणार, कोण कोणासोबत राहणार असे वाद इथे होत नाहीत. अत्यंत उत्साहानं आणि एकोप्यानं रसिकांच्या मनावर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, नव्या विनोदवीरांचं पाणी जोखून त्यांच्यातला कॉमेडीचा जहागीरदार ठरवून आज आपल्यात सहभागी झालेले आहेत विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंद दादा अनासपुरे, खट्याळ मिश्किल रुबाबदार आणि हिरकणीच्या यशानंतर आणखी विनम्र झालेले प्रसाद ओक. मंडळी, त्याचबरोबर आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे गर्ल्स या बहुचर्चित चित्रपटाची संपूर्ण टीम. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर, अंकिता लांडे, अन्विता फलटणकर, केतकी नारायण आणि पार्थ भालेराव सुद्धा. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, खूप मजा करायची आहे, खूप धमाल करायची आहे, त्यामुळे लागलीच वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, हसत हसत मरणाला सामोरा जाणारा एक म्हातारा बनवतोय त्याचं इच्छापत्र अर्थात मृत्यूपत्र. या इच्छापत्राच्या निमित्तानं आपली हसण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येत आहेत विनोदाची साखर पेरणी करणारा गोंडस विनोदवीर प्रसाद खांडेकर आणि अत्यंत बारकाव्यानं विनोद हेरत 25चा डाव जिंकणारा चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा ओमकार भोजने. बाबा 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 हा बाबा सावकाश खोका. हा बाबा सावकाश खोका, नंतर घशातली गोटी टपकन बाहेर येईल. बाबा 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 पाणी दे, पाणी दे. हे घ्या बाबा. नाही रे, नाही. आता नाही रे, आता तग नाही धरवत, आता नाही तग धरवत. बाबा, जज कमेंट्स खूप लावल्या ना, तरी किमान 10 मिनिटं आपल्याला तग धरावंच लागेल. मला मरताना पण स्किटचं टेन्शन घेऊनच मारू काय रे. बाबा, तुम्ही टेन्शन कसलंच नाही घ्यायचं बाबा. बाबा, कळतं तुम्हाला, तुम्ही टेन्शन कसलंच घ्यायचं नाही. तुम्ही फक्त इच्छा सांगा तुमची, तुम्हाला काय हवंय सांगा. तू गाणं बघायचं तुझं, माझ्या जाण्यावर गाणं रचलंच असशील. नाही बाबा, नॉर्मली मी माझ्या येण्यावर गाणं रचतो. नाही, पण मी तुमच्यासाठी करणार बाबा. ऐका. अंतिम घटका आता मोजता मोजता सटका, अंतिम घटका आता मोजता मोजता सटका, जगण्याचा नाद कशाला. अंतिम घटका आता मोजता मोजता सटका, जगण्याचा नाद कशाला, जगण्याचा नाद कशाला, जगण्याचा नाद कशाला, जगण्याचा नाद कशाला, जगण्याचा नाद कशाला. जाऊ दे. मजा आली आपण. हो ना. बस ते आता मला वाटत नाही काय की मी फार आता जगेन. म्हणून काय आता जास्तीत जास्त किती 10, 20, 30, 40 वर्ष जगेन. किती? 10, 20, 30, 40 वर्ष? बाबा हो, सत्ता स्थापनेसाठी सुद्धा पूर्ण 24 तास देत नाही तिथे. तुम्हाला एवढं कुठून देणार? म्हणूनच म्हटलं जायच्या आधी वकिलाला फोन केला होता. फोन कशाला? तर मृत्यूपत्र बनवायचं होतं. आता तू एकुलता एक पोरगा ना, म्हटलं सगळं सांगूया तुला. काय? काय म्हणाला? मृत्यूपत्र? बाबा मला नको आहे ते सगळं. अरे जमीन पैसा संपत्ती याचा मोह नाहीये मला बाबा. अरे बाबा मला फक्त तुम्ही हवेत, कळतंय तुम्हाला?
लोकांना बघितलंय मी ह्या सगळ्यासाठी ना आपल्या आई वडिलांना गमावताना बघितलंय. मला नाही गमवायचंय. आईचं प्रेम मी गमावलंय. मला बाबांना नाही गमवायचं. मला बाबा हवे. हां आधीच सांगतो मी. मृत्यूपत्रात काय लिहिलंय? म्हणजे ते कायदेशीर बाब आहे ना. वकिलाने तुमचं वय आणि तुमचा स्वभाव बघून जर काही वर खाली कमी जास्त केलं असेल तर लक्ष ठेवायला हवं ना. म्हणून एकुलता एक ना तू. हो मला माहित असायला हवं. सांगूया. सांगा बा. सर्वात महत्वाची गोष्ट आणि सर्वात एकदम माझ्या अशी जवळची गोष्ट मौल्यवान पत्राची पेटी ही कोणाला द्यायची नाही. ती तुझ्या घेऊन येते ही बाई. पत्र्याची पेटी नाही कोणालाच नाही द्यायची. फक्त तुझ्याकडे ठेवायची. मेला रिकामी अवघात हे करतो. ही नाही कोणालाच द्यायची. मी मुंबईत आलो होतो ना. ही फक्त एक पेटी घेऊन असंच आलो होतो. असाच म्हणजे कपड्यांशिवाय आज लयच जगाला देवरुकर आले तर. अरे असंच म्हणजे हे काय नव्हतं रे. हे सगळं विश्व आहे ना फक्त या पेटीच्या आधारावर उभं केलं रे. विश्व. वनरूम किचन हे विश्व. तू पण हे पेटी जपून ठेव. तू पण असं विश्व उभं कर. पेटी फक्त तुझ्या नावावर. बाकी नाही कोणाच्या नावावर. बरोबर. म्हणजे ही पेटी मी तुमची आठवण म्हणून आयुष्यभर जपेन. बाकी काय नको मला. ही पेटी मी आयुष्यभर उराशी बांधून फिरेन. इथं बांधणार. मला आंघोळ करताना साबण कसा लावणार. जाता आता कोणाला लागली तो पेटी. काय बाबा तुम्ही पण ना. बस मला बाकी काय नकोय मला. ते जमिनीचं काय. 7 एकर जमीन. ती जमीन. अरे बाबा माझ्या त्या जमिनीन लय वैताग दिला. लय वैताग दिला. नरू तो सांभाळतो ना तिकडे. कसतो जमीन कसतो. किती 17 कलम आहेत 22 काजी आहेत. काय नाही मला पाठव. तो काय करतो नुसता लुटला रे. मामा भाजनावळ करायचे पैसे पाठव. मामा रसायन फवारायचे पैसे पाठव. नुसते अरे पाठवतो का एक काजीचा पुडा. आम्ही सांगत होतो. आम्ही आधीच सांगत होतो. नाही पण तुम्हाला आपली माणसं म्हणून जवळ करायचं होतं ना. तुम्हालाच पुळका होता त्यांचा. बघितलं ना. आता का होईना पण तुम्हाला कळलं की त्यांनी तुम्हाला फसवलंय. नाही पण आता नाही यापुढे नाही फसवू शकणार. नाही ना. एकदाच निकाल लावून टाकलाय मी. काय निकाल लावला. जमीनच नरूच्या नावावर करून टाकली. कसा पातळ फसवेल. स्वतःची जमीन भाजनावळ करणं तर रसायन फवार. आपल्याला काय करा बाबा. करून टाकली आपली जमीन नरूच्या नावावर केली. तर करायला आता काय ते तिकडे. आपल्याला काय नाही. घाबरू नको. आपण बाबा म्हणजे मी दिली असते ना नंतर. मला तुला वेळ आहे. मागे बोललो तू चल गावाला मला घेऊन चल. नाही बोलला. आमच्या ओंकारला कसला म्हणून मोह नाही आहे. हाय मोह आहे. हाय तुला मोह. हाय तुला मोह. लहानपणी चॉकलेट हातात असलं बाजूच्याने मागितलं की देऊन टाकायचा. पण बाबा चॉकलेट आणि 7 एकर जमीन याच्यामध्ये गौरव मोरे आणि समीर चौगुले एवढा फरक आहे. काहीतरी बाबा विचार करून निर्णय घ्यायचा ना. नाही पण हे नाही. गावचं घर नाही सोडलं मी. नाही ना. नशीब. गावच्या घरासाठी पण मागे लागला तर मामा तू काय करणार आहे. मला दे माझ्या नावावर करतो मी. नाही त्याचा डोळाच होता या सगळ्यावरती. बरं झालं नाही दिलं. मी नाही घर आहे. गावचं घर त्याला दिलंच नाही. मी ते हे महाराष्ट्राची हास्य जत्राचे आर्टिस्ट आहेत ना त्यांच्या नावावर करून टाकलं. ते गावचं घर महाराष्ट्राची हास्य जत्रा सगळ्यांच्या नावावर करून टाकलं. कुठली वाटणी ही. यांचा काय संबंध आहे. नाही मेले ते दमतात रे हसून हसून. लोकांना जातील जरा विकेंडला वाईच आपला स्ट्रेस घालवायला. पण त्यांना रिलॅक्स होण्यासाठी मी दिली असते ना आठवड्याला एकदाच हवी. तू मला तुला वेळ आहे. त्या कधी फोन करणार. तू बिझी असणार. मागे गावात आलोय तिथे ऍक्टर मी बोललो चल चल दाखव. तू काय बोललास. मला नाही आवडत ती कॉमेडी बिमेडी. मला नाही करायचं ते. तू बोललास म्हटलं जाऊ दे. पण बाबा गावातलं घर तुम्ही असंच कसं त्यांना देऊन टाकलं. ते कधी आलेत का तुमची विचारपूस करायला. कधी आलेत तुम्हाला भेटायला. मेल्या तेच येतात. तू 6 महिन्यात नाही एकदा येतोस. ते सोमवार ते गुरुवार न चुकता रात्री 9 वाजता येतात. कधी तर सकाळ संध्याकाळ रिपीट मध्ये तेच असतात.
मग त्यांच्याकडूनच हॉस्पिटलचं बिल घ्या. त्यांच्या नाही रे, ए लेकरा, ते बघितलंस त्यांचं तू स्किट पाहिलेस, पर डे किती 300 रुपये त्यांचा. ते का बिल भरणार? हा फक्त प्राजक्ता माईचा एकटीचा 1 कोटी आहे पर डे. मी ऐकलं मी. बाबा अहो ते विनोद करतात. तुम्हाला वाटतं त्यांना 300 रुपयात काम करता येत असेल आणि प्राजक्ताला 1 करोड रुपये देत असतील? 1 करोड रुपये दिले असते तर मच्छरदानीचा ड्रेस करून घातला असता तिने. पण त्यांच्या सगळ्यांच्या नावावर नाही केलंय. मग त्यांच्यात एक नट आहे, त्याच्या नावाने बक्षीसपत्र केलंय. याच्यात नट पण आहे. एक देखणा रुबाबदार मदनाचा पुतळा आहे, प्रसाद खांडेकर. त्याच्या नावावर सगळं काय लिहितो पोरगा, काय काम करतो. बाबा फक्त मध्ये मध्ये ना तुझ्या चुलत भावाला पाठवतो शूटिंगला. तो असतो एक झेपऱ्या कोणतरी, त्याला काय माझ्या नाव. बाबा तोच आहे तो. अहो पॅच लावून येतो. सगळ्याचं वाटोळ करून टाकलं तुम्ही. सगळं असं याला त्याला देऊन टाकलं आणि एकुलता एक मुलाला काय ही पत्र्याची पेटी काय उरावर येऊन घेऊन रागवतो का सगळं? हे सगळं तुम्ही मुद्दाम केलेत. मला काही दिलेलं नाही. एकुलता एक मुलगा म्हणून तुम्ही माझा अपमान केलाय. नाही काय नाही. लेकरा हे बघ, मी तुझ्या नावावर बँकेत 30 लाख रुपये ठेवले. उद्याच्या उद्या बँकेत जा आणि 30 लाख ताब्यात घे, कळलं? नाही बाबा मला घाई नाही अजिबात. तुमच्या नावावर आहेत की नाही मला माहिती ना ते. तुम्ही म्हणजे तुम्ही काळजी नका करू. नाही असं नाही. उद्याच्या उद्या तुला घाई नसेल, त्याला घाई आहे. कोणाला? उद्याच्या उद्या 30 लाख हातात घे, वरती 30 लाख टाक आणि शेट्टी अन्नाचं कर्ज फेडून टाक. अरे त्या हडकरच्या नादा लागून मध्ये जुगारात हरलेलो, ते फेडायचे राहिले 7 लाख, ते फेडून टाक. बाबा काय ऐकतोय मी? जुगार काय आणि कसलं कर्ज? मी का फेडू ते? अरे आणि दागिने आहेत ना. नाही दागिने मी दिले, रोजीला दिले. कोण रोजी? होती तुझी आई गेल्यावर तिनेच सांभाळलं. तुला सांभाळलं. रोजी रोटीचा प्रश्न तिनेच मिटवला. बाबा मी काय ऐकतोय? काय कसलं कर्ज, कसली कुठली रोजी? हे तुम्ही मुद्दाम करताय बाबा. नाही मला सगळं कळत आहे. मी ना उगाच सुट्टी वाया घालून तुम्हाला इथे बघायला आलो. तुमचा हॉस्पिटलचा सगळा खर्च केला, तुम्हाला खानावं लावली. माझी बायको बरोबर बोलत होती. हा म्हातारा खडूस आहे, चिवट आहे, 1 नंबरचा ना. ही काय पेटी घेऊन मी काय करू? मी उरावर घेऊन काय करू? काय त्या पेटीत मी? ही रिकामी पेटी घेऊन काय हे कागदपत्र घेऊन काय करू सगळे? अरे ओमकार, अरे तेच खरं मृत्यूपत्र आहे. तू नीट उघडून बघितली असतीस ना तर कळलं असतं सगळ्या प्रॉपर्टीचे कागदपत्र त्या पेटीतच आहेत. काय झालं? तुझी आई आहे ना, ती जाताना बोलत होती की जाते तरी पोरग भेटायला ना आलो. वाटलं होतं तसं पोरग नाही निघाला. मी म्हटलं नाही आमचा ओंकार तसला नाही बाबा, मला माहिती ना माझा ओंकार कसला आहे. नंतर म्हटलं माणूस जाताना खोटं नाही बोलणार. म्हटलं एकदा बघूया परीक्षा घेऊन. तुझ्या आईशीचं म्हणणं बरोबर खरं ठरवलंस रे तू. एकदा बघितलं असतंस तर कळलं असतं. सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर केली. एकदा पेटी उघडली असतीस ना तर कळलं असतं. पण बरं झालं तू नाही पेटी उघडलीस. माझे डोळे उघडले त्याच्यामुळे. हॅलो, वकील साहेब, खांडेकर. नाही ते हे ना मृत्यूपत्र ते जरा बदलून टाका. आमच्या ओंकारचं नाव काढून टाका. नाही बाबा. नाही पण एक काम करा, सगळी प्रॉपर्टी आहे ना, वृद्धानंद नावाचं वृद्धाश्रम आहे ना, त्यांना दान करून टाका ती. बाबा ऐका ना, पण एक अट आहे माझी त्याच्यात. त्या वृद्धाश्रमात 1 खाट आहे, ती माझ्या पोराच्या नावाने रिझर्व ठेवायला सांगा. कारण तो ज्या प्रकारे वागलाय ना, मला खात्री आहे की त्याची पोरं एक ना एक दिवस त्याला तिथेच पाठवणार. वा वा वा. बाबा
सुपर. मकरंद दादा. ओंकार, तू खूप सुंदर अभिनेता आहेस. तू कुठल्याही भूमिकेत खूप चांगल्या पद्धतीचं काम करतोस आणि जे अपेक्षित असतं ते करतोस आणि आजही तू तेवढंच उत्तम पद्धतीनं ते पात्र साकारलंस. आणि प्रसाद, बऱ्याचदा मी तुझ्या प्रहसनामध्ये पाहतो, एक तर तू त्याचं लेखनही करतोस, त्यामध्ये मिश्किली तर असतेच, पण तू बऱ्याचदा अशा विषयांना हात घालतोस की त्या मिश्किलीबरोबर एक फार गंभीर असा सूर त्यामध्ये, त्याचा एक पदर असा लख्ख उठून येतो. आणि तू अभिनेता म्हणून उत्तम आहेस, लेखक म्हणून त्याहूनही उत्तम आहेस. आणि तुझी संवेदना जास्त ताकदवान आहे आणि या संवेदनेसाठी मी उभा राहून टाळ्या वाजवतो. क्या बात. क्या बात है. प्रसादा. प्राजक्ता, यांनी तुझ्या कपड्यांबद्दल काही बोलले असले तरी मला तू खूप आवडतेस. आज खूप छान दिसतेस. थँक्यू. मस्त मस्त. उत्तम लिखाण नेहमीप्रमाणे. आणि या मंचावर तर मी तुम्हाला वारंवार बघतोच आहे, पण लवकरात लवकर मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला दोघांनाही अत्यंत पॉवरफुल आणि सिरियस भूमिकेत मोठ्या पडद्यावरती मला बघायला फार आवडेल. वा वा. आमीन. प्रसाद, मी आज प्रॉमिस देतो, मी तुझ्या पॅचबद्दल आज बोलणार नाही, अजिबात नाही बोलणार. मी आज खूप कौतुक करणार आहे. मला असं म्हणायचं आहे की तुम्हा दोघांचा गौरव करण्यासाठी रचला पाहिजे माणिक मोत्यांचा ढीग. तुम्हा दोघांचं कौतुक करण्यासाठी रचला पाहिजे माणिक मोत्यांचा ढीग. खूप छान दिसतो प्रसाद तुला पांढऱ्या केसांचा वीग. ये नक्की ना प्रकारे. थँक्यू. मंडळी, फिल्टर पाड्याच्या बच्चननी अर्थात गौरव मोरेनं आज नेहमीपेक्षा जास्त सुशिक्षित पात्र साकारण्याचं ठरवलंय. पण त्याने लाख धाडस केलं तरी सुद्धा त्याचं खच्चीकरण करण्यासाठी कोळीवाड्याची रेखा नेहमीच तयारीत असते. बघूया आज ते दोघं इथे एकमेकांना किती सळो की पळो करून सोडतात. अरे थांबो. अजय नाही जे नाही, हे माझं म्युझिक नाही, हे त्याचं म्युझिक नाही. आज जरा घाबरलोय, कारण तो आमच्या स्किट मध्येच नाही. त्याच्यामुळे माझी जरा बॉबी ओळलेली आहे. माझं म्युझिक वाजवून नाही आहे. Thank you. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. आज मी जे कपडे घातले त्यावरून तुम्ही मला ओळखलं असेलच मी कोण आहे. राजू, ओळख मी कोण आहे. गौरव मोरे. नाही, तुझं बरोबर आहे, पण ओळख मी कॅरेक्टर कोणतं करतोय. गौरव मोरे. नाही, तुझं बरोबर आहे. कसं आहे तुला कळत नाहीये, मी ऍक्टर गौरव मोरे आहे, मी कॅरेक्टर कोणतं करतोय. तू काही केलंस तरी गौरव मोरेच दिसतोस. अरे मी एवढे यार डॉक्टरचे कपडे घातलेत. अरे प्राजू, मी डॉक्टर आहे, डॉक्टर. ओ सॉरी. हा, पण मग डॉक्टर दिसण्यासाठी तू काहीतरी ऍप्रन वगैरे घालायचंस ना. मग तुला काय वाटतं मी शर्टावरून बनियान घातलंय. ऍक्च्युली मी डॉक्टर आहे, डॉक्टर. अरे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, हा नेमका कोणता डॉक्टर आहे, कुठला डॉक्टर असेल, हा प्राण्यांचा असेल, म्हशीचा असेल. नो नो नो, आय एम सॅट्राकॅट्रिस्ट. काय मरुदी इंग्रजी मराठी बोल्या, मी मास्न चोप्रज्ञ आहे. मास्न चोप्रज्ञ काय होते मला आज. हे आज नाही होतंय, जन्मापासूनच होतंय. तू तरी माझी बाजू घे ना यार. अरे ते नाही काय यार, आपल्याला बघ भीती वाटते, मनात कसं तरी होतं. मग आपण बोलायला कोणत्या डॉक्टरकडे जातो. सायकॅट्रिस्ट, मानसोपचार तज्ञ. तो डॉक्टर आहे मी. आणि मी असं खूप अवघड केसेस हँडल केलेले आहेत. ऍक्च्युली माझी खासियत आहे माझ्या केसेस आणि माझे केस. हा बात झाली फालतूगिरी. नेक्स्ट कट. ते पुढील जरा म्हणतात पुढचं. नेक्स्ट पेशंट. नेक्स्ट कट. ओहो,
1 मिनिट घोळक्याने येऊ नका चला मागे जा गर्दी करू नका मी एकालाही तपासणार नाही ओके डॉक्टर मी एकटीच आहे. मग ठीक आहे पेशंटला ठेवा नातेवाईक चला बाहेर 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 डॉक्टर मी एकटीच आहे आणि मीच पेशंट आहे. काय सांगताय नमस्कार डॉक्टर. बोला बोला नमस्कार. नमस्कार डॉक्टर कुठे आहेत? व्हॉट यू डोंट से मी आय एम अ डॉक्टर. एक मिनिट हसायचं नाही हसायचं नाहीये. नाही नाही ऍक्च्युली मी तुम्हाला ओळखलं नाही. अजून इथल्या बऱ्याच जणांनी मला ओळखलेलं नाही मी कोण आहे. नाही म्हणजे मी तुम्हाला डॉक्टर आहे असं ओळखलं नाही आणि तुम्ही डॉक्टर वाटावं म्हणून गळ्यात एखादा स्टेथोस्कोप घातला असतं तर बरं झालं असतं. माहिती का माझी सोंड आहे. सॉरी सॉरी हा एका माझी सोंड आहे. नाही 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 ठीक आहे बस झाली फालतुगिरी. मला सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते. डॉक्टर माझा मचा प्रॉब्लेम आहे. Okay. म्हणजे म वरून तुम्ही कोणताही शब्द उच्चारलात ना की तो माझ्या अंगात संचारतो. अंगात संचारतो हो. आणि मग काय होतं. हे काय तुम्ही मग बोललात मग झाले मग. हे असं नसतं कधी. मी मग बोलल्यावर तू मग होतेस. बरं झालं तुझा हाचा प्रॉब्लेम नाही. म्हणजे समजा असं समजा की मी तुम्हाला मल्ल बोललो तर. अरे ये मर्दा. अरे ये रे लगा लगा ओ बाई बाई काय करता बाई. ए बाई कोणाला म्हणला रे. बाई दिसले का रे लगा. बाई हे बघा बाई बाई कोणाला म्हणला. आकडे बाई मी सॅटर कॅट्रिस्ट आहे. अरे विनोद करतो का रे. मी नाही केला. अरे मला चला आकड्यात ये. मारतात. आकड्यात ये. 2 मिनिटं थांबा ना माझं ऐका ना मला नाही जमत. अरे खेळ डॉक्टर काय झालं. डॉक्टर प्लीज काय झालं डॉक्टर. काय झालं म्हणजे आता मला तुम्ही कुत्र्यासारखं मारलंय. हा कधी. आता तुम्ही मारलं मला का. मी तुम्हाला मल्ल बोललो म्हणून. अरे लगा या गे लगा. डॉक्टर काय झालं. डॉक्टर सॉरी काय झालं. काय झालं म्हणजे काय झालं. अरे किती मारताय मला. मी डॉक्टर आहे. सॉरी सॉरी डॉक्टर हाच प्रॉब्लेम आहे माझा. हाच प्रॉब्लेम. कसला प्रॉब्लेम. अरे आता तुम्ही मला परत कुत्र्यासारखं मारलंय ना. हा मी हा कधी. मी तुम्हाला आता तुम्हाला मी कुस्तीपटू बोललो म्हणून. नाही पण डॉक्टर माझा कचा प्रॉब्लेम नाहीये म्हणून मी कुस्तीपटू बोललो. डॉक्टर मी काय करू. एक काम करा तुम्ही 1 मिनिट इकडे जरा. 1 मिनिट इकडे. डॉक्टर सॉरी कसं मला लागलं नाही ना फार डॉक्टर. हे नंतर विचारा. आता समजा मी तुम्हाला माकड बोललो तर. होप 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 होप. ऐका ना ऐका ना एवढं घाण दिसतं. ऐका ना माझं ऐका ना. हे कसं वाटतं माहिती का. असं वाटतंय गेंड्याने वेशभूषा स्पर्धेत भाग घेतलाय आणि परीक्षकांनी डुक्कर समजून प्राइज दिलंय. अरे माकड माकड उड्या पण मारता. उड्या मारा ना. सॉरी सॉरी तुम्ही मांजर. मांजर बापरे 7-8 मांजरी. मला वाटलं 7-8 आहे. नको मी जाऊ. अरे मांजर चावत नाही. मांजर नख पण मारते. अरे बाप कोण आहे बाई. बोलू पण देत नाही. इलाज कसा करू मी. हे बाई ए काय झालं डॉक्टर. डॉक्टर तुम्ही खाली कसं आलात.
डॉक्टर उठा ना, काय झालं डॉक्टर? काय नाही मला आता तुमचा ना मला प्रॉब्लेम कळलाय. हा ना. तुमचा मेन प्रॉब्लेम माहिती काय? चलते का 9 से 12? तू काय प्रॉब्लेम मी मेन बोललो तर ही फिमेल मधून मेल झाली डायरेक्ट. कुठला प्रॉब्लेम आहे? हे सांग नाही ना. अरे मेल म्हणजे ट्रेन मध्ये. अरे तुझ्या बापाने अशी मेल केलेली. त्या बापाने मेल बोगद्यात न गेली. नशीब येडी आज का? तुझ्या बापाने कधी अशी मेल केलेली का? डॉक्टर सॉरी, माझा हाच प्रॉब्लेम आहे. डॉक्टर काय करू मी? कसला प्रॉब्लेम आहे? अरे बापरे, काय बरं झालं 12 वाजले. डॉक्टर दुपारी 11:15 ते 12 हा 15 मिनिटच प्रॉब्लेम असतो माझा, नंतर ओके होते मी. फक्त 15 मिनिटाचा प्रॉब्लेम आहे? डॉक्टर आता मला कळलं खरा प्रॉब्लेम काय. काय? 15 मिनिटं स्किट करावं लागतं म्हणून हा आजार होतो तुला. नाही स्किट जर तासाभरात असतं ना तर हा आजार तासभर थांबला असता. नाही डॉक्टर, खरंच. हो. आता तुम्ही डॉक्टर झाला तेही सायकॅट्रिस्ट, याच्यावर आम्ही विश्वास ठेवला तर असा आजारही होऊ शकतो ना डॉक्टर? नाही तुया मी जिवंत शोय नाही. ह्या वेळेस शोय बघताना बोलवतो बॉल टाकायला. दिस टाइम शोय बघतार. वा 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 वा, व्हॉट अ ब्रिलियंट कॉन्सेप्ट. आणि काय परफॉर्म केलं मित्रांनो, जोरदार टाळ्या. बनता है बॉस. मकरंद दादा काय बघूया हास्यरसिक काय म्हणतात. मकरंद दादा अच्छा, तुमचा पण मचा प्रॉब्लेम झाला. पण मस्त, मला ऊर्जा दोघांची आवडली. क्या बात है गौरव, क्या बात है वनिता. म्हणजे वनिता, तू एवढी वजनदार असूनही इतकी दमदार कॉमेडी करतेस, कारण त्या बोगद्याची जागा ही खरोखरीच खूप अवघड आहे तशी. पण ज्या पद्धतीनं ऊर्जा तू वापरलीस त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि गौरव, क्या बात है यार, आज तू आल्यापासून जी गंमत केलीस, एक वेगळीच केसाळ कॉमेडी अनुभवली आम्ही. आणि मजा खूप छान केली. दोघांची केमिस्ट्री मुळात खूप चांगली आहे. क्या बात है, बहुत बढिया. प्रसाद दादांना विचारा त्यांचं मत काय. बोललोय खूप मी आजपर्यंत, तुला आज कृती करतो. मंडळी, चिपळूणचा पारसमणी रात्रीच्या अंधारात चाललाय घरी. बघूया तिकडे तो चमकतोय की बिथरतोय. तुमच्या समोर आहेत चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे, आणि जिच्या हातात आहे नव्या फ्लॅटची चावी, अशी मागाठाण्याची छावी, सुहास परांजपे. मजा आली. तुम्हाला सांगतो काय नाटक होतं माहितीये, अगदी बघण्यासारखं. काय मला सांगतो मोऱ्यांनो, एक नंबर नाटक. एक नंबर. नटी काय होतं त्याच्यातला, नटी तेवढी तुला बरोबर दिसली वाजाड्या. पण मोऱ्यांनो, नाटक संपायला उशीर किती झाला? अरे उशीर होईल नाही तर काय, नाटक केवढं रंगलं माहितीये. एक प्रेक्षक जाग्यावर हलत नव्हता. काय समजलं? आपण तरी रात्रीचे 2 वाजले होते, गावची बस पण निघून गेली. अरे जाऊ दे जाऊ दे, तरी तुम्हाला सांगितलं होतं पहिला अंक झाला की आपण जाऊया निघून म्हणून. येडायस काय तू, येडायस तू बसाड्या. अरे एका बस साठी आपण अर्धवट नाटक सोडून यायचा. हे बघ दत्तो, कसं आहे माहितीये काय, माणसाच्या शरीरात ना 2 रक्तवाहिन्या असतात, एक रोहिणी आणि एक नीला. पण कोकणी माणसाच्या शरीरात 3 रक्तवाहिन्या असतात, एक रोहिणी, एक नीला आणि तिसरं नाटक. त्याच्यामुळे आहे ना कोकणी माणूस
अर्धवट नाटक कधीच सोडू शकणार नाही काही जमाजलास. हो पण दादानू आज अमावास्याची रात्र हाय. अरे असू दे अमावास्या असू दे नाही तर काय असू दे मला काय. काय झालं अमावास्याचा. मग एखादा मुंजा मानगुटीवर येऊन बसला तर. मुंजा 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 मानगुटीवर बसेल. हा पतंगाचा मांजा गुंडालतात बघ तसा त्याला गुंडाल ठेवीन वसाड्याला. म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटत. मोरे आणि भीती अरे हाट त्याला मोरे कधी घाबरत नाही काही जमाजला. म्हणजे तुम्ही भूताला समोरासमोर बघितलंय. रोज बघतो. कुठे. घरी. घरी. अरे माझ्या घरी एकदा ये. माझी बायको सकाळी उठते ना तिचा चेहरा एकदा बघ. असे दात असं पुढे असं लिप 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 आलेले असं केस सगळं पिंजारलेले आणि डोळे असं बडबडीत असं ठेवल्यासारखं. अरे भूत भी झक मारेल तिच्या समोर. नुसतं इमेजिन तुझ्या अंगावर काटा नाही 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 म्हणजे तुम्ही खऱ्या भूताला नाही बघितलं. अरे बघितलंय प्रत्यक्षात माझ्या डोळ्यानं बघितला. खोटं वाटतंय. बस खाली तुला सगळ्या गोष्टी इसकडून सांगायला लागतील का नाही. हे बघ दत्तू कसं आहे मुलात आहे ना आपण घाबरायचं नाही. आपण घाबरलो की भूत बरोबर मानगुटीवर बसता. आता समज तुला जर भीती वाटली आणि त्या भूतान जर ऍक्टिव्हिटी सुरू केली तर आपण काय करायचं माहितीये. काय काय काय. आपण आपल्या भोवती अशी गोल लघवी करायची. म्हणजे काही ना भूत आतमध्ये ना असं बॉर्डरच्या आतमध्ये येत नाही. आता सगळी आयडिया आहे का नाही काय जमलं. मी तुझं भूताचा चेहरा बघितला तर तुला लघवी पण व्हायची नाही आणि झाली तर ती काय गोलाकार व्हायची नाही का नाही. त्याच्यासाठी माझ्यासारखा ताकदवान माणूस पाहिजे लघवी करायला. अरे तुला तर माहिती आहे आपण कोणालाच घाबरत नाही. अरे एकदा सुटला काय सुटलो म्हणजे भूत मला घाबरवण्याचा प्रयत्न करतात दोनदा तीनदा. मग त्याला कळतं हा माणूस काय आपल्या काबूत यायचा नाही. मग ते कंटाळताना घाबरून पळून जातात. आणि मुलात कसं आहे भूत जो ओळखायचं असेल ना त्याचं टेक्निक मला माहिती आहे. कसं कसं काय आहे अगोदर ना त्याचा आपण पाय बघायचं. पाय पाय उलट असतील आणि त्याचा तोंड आपल्याकडे आहे तर कन्फर्म भूत. कन्फर्म म्हणजे आपल्याला आवाज देईल दत्तू मला तंबाखू दे. आपण तंबाखू वगैरे काय द्यायचं गोष्ट मला ठेवायचं. म्हणजे कसं आहे माहितीये काय त्याला पूर्ण कुठली गोष्ट द्यायचीच नाही काय समजलं. आणि त्याच्यात नाहीच ऐकलं तर मग आपला हाय लिंबू. लिंबू लिंबू हलू हलू दिसला तुला श्याम दिसला दिसला वाटेन बोलशील याच्या पुढे नाही त्या भूतापेक्षा मी ह्याला लय घाबरतो का नाही. अरे कधी पण माझ्या स्किट मध्ये घुसतो मला तुडवतो माहितीये. त्याच्या मुला लक्षात ठेव याच्या पुढं की आपण भूता बितांना कायच घाबरायचं नाही काय कोण वराठ कोण नाही. कोण भाई तू कोण आहेस आणि रात्रीची एकटीच का फिरतेस. एकटीच का फिरतेस. कारण मला फिरायचं आहे. हे भाई हे बघ असं करशील तर आपलं स्किट पाडशील तेव्हा ओरिजिनल आवाजात बोल काय आहे प्लीज प्लीज. पुन्हा पुन्हा प्रश्न. हे भाई इकडे एकटीच काय करतेस रात्रीची एकटीच का फिरतेस. सहज. ओ मोऱ्यानो कोणाशी बोलताय. कोण नाही ही बाई बघा इकडे फिरते एकटी. ही बघा इकडे कुठे कोण नाही. अहो ही काय ही बघा इकडे ही काय दिसत नाही तुला बसाड्या. मला नाही दिसत आहे. अरे ही काय तीन फुटावर उभी आहे. म्हणजे इथे कोणीतरी आहे. मी भूत आहे इथं. भूत आहे. बोलू नको. तुम्ही एक काम करा इथे गोल लघवी करा मी जातो. अरे हे जातो काय बसाड्या. अरे तर भूत असले तर ती बाई आहे तिच्या समोर कशी लघवी करणार मी. बोलू नको. तुम्ही बघा आधी माईक खाली ठेवा मला दिसत नाही. काय तो सॉरी बाजूला करा मग नीट दिला. मोरे चला माझ्या बरोबर. कुठे
मी नाही आणि पांढरी साडी नेसून कुठं फिरतेस तू? मला पांढरा रंग आवडतो आणि तुम्ही लेंगा सुद्धा पांढरा घातलाय मोरे. हो होता, आता पिवला झालेला आहे. काय करू आता? पळूनच जातो. इथे उभा राहा. माझ्या आज्ञेशिवाय तू जाऊ शकणार नाहीस. मी जोपर्यंत तुला सांगत नाही तोपर्यंत तू जाऊ शकत नाहीस. हा तू कोण आहेस तरी कोण मला सांग. शालू. कोण? शालू आहे मी. शालू जिच्या स्टेप तू चोरल्यास आणि स्वतःचं करिअर केलंस. हास्य जत्रेमध्ये इतर भूत असताना तू माझ्यावर विरोध केलेस. असंच करत राहायचं खाऊन टाकेल. असं कसं खाऊन टाकील मला? चल ठाकूरला गाणं म्हणाल सांग. गाणं म्हण नाही तर ऐकायची नाही. शालू जोगा दे गो मैना, शालू जोगा दे गो मैना, बुगडी नाही आली सुरुसलीस मैना, बुगडी नाही आली सुरुसलीस मैना. शालू या माझ्या स्टालूच्या टेपवर तू गाणं केलंस, तू नाचलास आणि श्मशानातली सगळी भूत मला हसली. तुझ्यामुळे मेल्यानंतर मेल्यासारखं कसं वाटतंय तुझ्यामुळे कळलंय मला मोरे. आता तुला सोडणार नाही मी. आता तुला मी नाही घाबरणार. मला माहिती आहे भूत आहे ना 93 फूट उंच असतं. तुम्ही 93 फूट उंच होऊन दाखवा. अरे मी 93 फूट उंच होईन पण कॉस्ट्युमचं काय करशील? तंबाखू दे. तंबाखू मागितला की चुना नाही द्याय. चुना आहे माझ्याकडे. तू सुपारी दिलीस तर किती आहे माझ्याकडे. तू पान दिलंस तर चुना आहे माझ्याकडे. तू चहा दिलास तर कपाशी आहे माझ्याकडे. पण मी बटर म्हणतो. पाव आहे माझ्याकडे. असं नाही ऐकणार तू. मी पिढा तयारच. अरे वाचवा मला, कुणीतरी वाचवा मला. भूत मार. एक मिनिट माझ्याकडे आयडिया. श्याम्या बघ लिंबू काढले. लिंबू हा बघ. अरे ये आणि मला बघ. अरे आपण इथे येऊन आपलं स्किट पण चांगलं वाचत. हे वाचव वाचाड्या. ये वाचाड ये ना तुझ्या पायापुरती ये. नाही ठीक आहे तुला बघून घेतो. पुढे नको बघ. माझ्या हातात काय बघ. या लिंबाची पावर फार मोठी आहे. हा लिंबाची पॉवर तुला माहिती नाही मोरे. आता तू मेलास. आता तुला जिवंत नाही सोडणार मी. आता बघ. टाचणी कशाला खाली वाय. हे लिंबू आता मी टाचणी टोचली की तुला त्रास होईल. बघ याच्याकडे. मला काय टोचाय. लिंबाला टोचायची असेल टाचणी मला काय टोचावा. भूतांमध्ये असंच असतं. प्लीज टोचू नका प्लीज. कबूल कर. काय कबूल करू? याच्या पुढे लिंबू टाचणी गाराणं अशा कुठल्याही गोष्टी तू स्किट मध्ये वापरणार नाहीस. असं डायरेक्ट सांगा ना की कामच करू नको म्हणून. आणि हो काय स्किट मध्ये जर ह्या गोष्टी मी जर वापरल्या नाही तर मला कोण काम देईल काय? हो मला सांगा. वाचाडे नाही मी सगळ्या गोष्टी वापरणार आहे स्किट मध्ये. हो वापरणार. थांबा एक मिनिट. बाय माझी आईशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस बाय माझी आईशी. हिच्या लिंबापेक्षा माझा लिंबू जरी छोटा असला तरी माझी श्रद्धा मोठी आहे देवी मा. तर बाय माझी आईशी ही पांढरी फटक बाई माझ्या डोक्यावर बसलेली आहे. ती दुनियेत कोणाच्या पण डोक्यावर बसू दे नको. ह्याच्या पुढे माझ्या स्किटमध्ये लिंबू मिरची टाचणी शालू काहीच वापरणार नाही. माझा स्वतःचा उद्योग कपड्याचा होता तो मी सुरू करीन. त्याच्यात पैठणी ठेवीन गाऊन ठेवीन पण त्याच्यात शालू ठेवणार नाही. बाय माझी आईशी
माफ कर ग, मान्य कर बाय माझ्या. ए भूतने झालं सगळं, मी बघ सगळं ह्याच्यासमोर कबूल केलेलं, ह्याच्या पुढे कधीच काय करणार आता ह्याच्या पुढे नाही. देव या सगळ्या गोष्टी जर तू केल्यास तर मी येऊन जीव घेईन तुझा. जीव नको कळलं? आता जाते मी. जा, पण हा तुमचा माई घेऊन जा. तोच आहे तो. हाय तर मला काय उपयोग नाहीये त्याचा. आता जाते मी. पण पुन्हा येईन मी. अरे पुन्हा येईन त्याच्यासाठी जा तरी वासाडिया आला आला तू आला वासाडिया. ते भूत गेलं. भूत गेलं पलाला पलाला. केवढा घाबरलाय मी माहितीये मी. हा पलाला म्हणजे काय पलवून लावला. जालिम उपाय का नाही. लिंबू काढला त्याच्या समोर आणि गाराणा घातला. बाय माझ्या आईशी सत्याचे पांढरे. संध्याकाळचा प्रहर आहे तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्या आई. तर बाय माझ्या आईशी आता तुझं काय वसाड्या. मगाशी तुला मी इनवणे करत होतो मला वाचव. तेव्हा हडहड केलंस मला. आता कशाला इथं आलेला आहेस. कानफड उचल निघोस. परत अंधश्रद्धा पसरवून राहिला का रे तू. असं करतो मला तू. अरे बाबा अंधश्रद्धा नाही. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांना एक भूत बघितलं आहे. हवं तर ह्याला विचार. खोटं बोलतात ते. त्या स्वस परांजपे होत्या. हा खोटा बोलतोय. जेव्हा शपथ मी माझ्या डोळ्यानं बघितलं आहे. चाटा मारतो. नाही चाटा नाही खरंच डोळ्यानं. या डोळ्यांनी बघितलं ना. या डोळ्यांना तार दाखवतो तुम्ही बाय. माझं कंबर हे झालं रे. तुला उचलून उचलून वा 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 वा, काय मस्त कॉन्सेप्ट होती. मस्त मजा आली. सुपर. बघूया रसिकांचं काय म्हणणं आहे. मकरंद दादा. सुहास क्या बात है. तुला वेगळा आवाज म्हणजे कसोशीने काढलास का आपोआपच आला तो प्रभ्याला बघून असं. पण एकंदरीत तुमच्या दोघांची केमिस्ट्री हरहुन्नरी आणि असल्यामुळे ती चपकलपणे तिथे बसली आणि दत्तूचा तडकाही उत्तम होता. क्या बात है. बहुत बढिया. प्रसादा. फार मजा आली मला. दत्तू मला सगळ्यात आधी एक सांग, हे जे तुझ्या कानाला लावलंय त्याला जे कापड आहे ते चड्डीचंच आहे का तुझ्या सेम वाटतंय ते म्हणून विचारलं एकदा. नाही एनिवे मस्त मजा आली खूप. श्याम्या जेव्हा जेव्हा तू प्रभाकरला उचलून घेतोस तेव्हा तेव्हा मला एक त्या दृश्याला एक प्रतीक असं द्यावंसं वाटतं की श्याम्या हा महाराष्ट्र आहे आणि प्रभाकर म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा आहे. महाराष्ट्राने अवघ्या हास्यजत्रेला असं उचलून घेतलेलं आहे. असं जेव्हा जेव्हा तू त्याला उचलतोस तेव्हा तेव्हा मला वाटतं आज मी ते बोललो. फार मजा आली. फार मजा आली. मी तुम्हाला सांगतो श्याम, दत्तू, प्रभाकर आणि सुहास ही चारी आहेत अत्यंत अवलिया कार्टी. नुसती हातात चावी मिळाली म्हणून आम्ही ऐकणार नाही. आम्हाला हवी त्याच फ्लॅटमध्ये पार्टी. मंडळी गर्ल्सच्या निमित्तानं आज पार्थ भालेराव इथे आलेला आहे. पार्थ मी तुझ्याकडे येते. तू विशालच्या या आधीच्या बॉईज 2 मध्ये होतास, आता गर्ल्समध्ये सुद्धा आहेस. तुझ्या भूमिकेविषयी मला ऐकायला फार आवडेल. ह्या फिल्ममध्ये मी SDP हे कॅरेक्टर प्ले करतोय. त्याचं नाव आहे सदाशिव ढोले पाटील, असं त्याचं पूर्ण नाव आहे. SDP हा मती म्हणजे अंकिता जे कॅरेक्टर प्ले करते तिचा मित्र आहे आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे त्या दोघांचं. आणि जेव्हा तो तिला काही सजेशन्स देतो, काही त्यांची बोलणी होतात, तेव्हा स्टोरी कुठे लीड होते आपल्याला बघायला मिळेल पिक्चरमध्ये. वा वा वा. मी गर्ल्सकडे येते. गर्ल्स तुमच्या भूमिकेविषयी ऐकायला मला फार आवडेल. मी या फिल्ममध्ये मॅगी नावाचं कॅरेक्टर करते. जेव्हा विशालशी माझं बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही खूप बोल्ड मुलगी आहे, फिअरलेस, कॉन्फिडंट आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी. आणि हे पण होतं की ती सिगरेट पिते, दारू पिते आणि फुल ऑन पार्टी गर्ल आहे असं. सो मी सिगरेट पित नाही, दारू पित नाही आणि पार्टी गर्ल पण नाही आहे. सो आय वॉज लाईक की ठीक आहे, आता यावेळेस खूप चांगली ऑडिशन करूया आणि सिगरेट पिऊया ऑडिशनमध्ये, इम्प्रोव्हायझेशन. आणि घराखाली गेले. मला पूर्ण स्टोरी माहिती नव्हती पण मुलींविषयी स्टोरी आहे हे माहिती होतं. सो खाली गेले आणि खाली आमच्या एक आंटी आहेत, त्यांचं जनरल स्टोअर आहे. तर मी म्हटलं आंटी एक सिगरेट देना. नहीं एक नहीं 2 देना. तो त्यांनी मला असा लुक दिला की एक्टर तो तू पहले से थी, सिगरेट पिणे लगी क्यों. सो तो एक पॉईंट होता की मला असं वाटलं की मुलींकडे बघण्याचा एक
ओपिनियन असतं सगळ्यांना, ॲक्टर असो किंवा कुठलंही त्यांचं प्रोफेशन असो, त्यांच्या कपड्यांवरनं, त्यांच्या सवयींवरनं. तर तो एक ट्रिगर पॉईंट होता की ही फिल्म तर करायचीच आता. सो तसं ते कॅरेक्टर मला तिथे मिळायला लागलं, म्हणजे त्या पॉईंटपासनं. सो असंच आहे, फिअरलेस आहे, बोल्ड आहे, कुणाला घाबरत नाही. मॅगी. मस्त, फार आवडला हा अनुभव तुझा. मती एक अशी मुलगी आहे की ती सगळं करते, ती घराबाहेर जाऊन तिला सगळं करते, पण तिला घरात वागता नाही येत तसं, कारण की घरच्यांच्या प्रेशरमुळे आणि सोसायटीच्या प्रेशरमुळे. तर मग पुढे जाऊन फिल्ममध्ये तिचा मित्र सदा आणि मॅगी आणि रुमी तिला जसे मदत करतात आणि काय सजेशन्स देतात, त्याच्यामुळे तिची जर्नी कशी वेगळी होते आणि ती बाहेर येते स्वतःच्याच ककूनमधून. हे तिच्या 2 जर्नीज दाखवल्या, पर्सनल एक आणि एक फ्रेंड्स बरोबर एक. तर हे बघायला मिळेल 29 नोव्हेंबरला. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच आहे की यातली तिसरी गोल आहे अन्विता फलटणकर, जी हास्य जत्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळाली होती. एकदा अन्वितासाठी जोरदार टाळ्या. वी आर सो प्राऊड ऑफ यू अन्विता. तुझ्या भूमिकेविषयी सो मच. कॅरेक्टरबद्दल सांगण्याआधी मी ह्या गर्ल्सचा एक भाग आहे, ह्याच्यात सिंहाचा वाटा हास्य जत्रेचाच आहे. कारण मी जेव्हा ऑडिशनला गेले होते तेव्हा पण की अरे हास्य जत्रात ती अन्विता आहे ना, आपण तिला ऑडिशनला बोलवूया. आणि मी गर्ल्स या फिल्ममध्ये रुमी नावाची भूमिका करते. ती रुमी अशीच आहे, म्हणजे जसं पोस्टरवर आलं होतं की फिगर पे मत जाओ जिगर पे जाओ, तो वो वैसे ही आहे, जिगरबाज आहे वो, बडी दिलवाली आहे. तिचा माणसांवर खूप विश्वास आहे, तिचा प्रेमावर खूप विश्वास आहे आणि ती सहसा माणसं सोडून नाही देत. आणि त्याच्यामुळे तिला काय त्रास होतो किंवा काय मजा येते ते ती ह्या रुमीची जर्नी आहे. वा वा वा.